विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण आपला चॅप्टर सुरू केला होता एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 अँड 18. यामध्ये मागच्या व्हिडिओ लेक्चरला आपण ॲटॉमिक अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 अँड 18 यामध्ये ॲटॉमिक एलिमेंट, ॲटॉमिक अँड आयोनिक रेडाय, आयोनायझेशन एन्थाल्पी, त्याचप्रमाणे आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी याविषयी माहिती घेतली होती. भरपूर विद्यार्थ्यांनी असा एक मॅसेज केला होता आणि प्रत्यक्ष भेटून म्हटलं होतं की सर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी काय आहे. हा प्रकार मला समजला नाही. ॲक्च्युली आपण हा प्रकार 11th स्टँडर्डमध्ये आपण घेतलेला होता. ओके, परंतु तरी विद्यार्थ्यांची डिमांड होती की सर तो इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी काय आहे आम्हाला समजून सांगा. त्यामुळे आजच्या लेक्चरची सुरुवात आपण इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी यावरूनच आपण करणार आहोत. तर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ज्याप्रमाणे इलेक्ट्रॉन गेन करणे म्हणजे काय. इलेक्ट्रॉन गेन करणे म्हणजे इलेक्ट्रॉन ॲटममध्ये ॲड करणे. जेव्हा इलेक्ट्रॉन ॲटममध्ये आपण ॲड करतो तेव्हा तो ॲटम अनायॉन बनतो. निगेटिव्ह चार्ज त्याच्यावर वाढणार आहे, प्रोटॉनचे चार्ज वाढणार नाहीत. समजा आपण एखादा इलेक्ट्रॉन आहे, एक ॲटम आहे. ह्या ॲटमचा हा न्यूक्लियस होता, हा फर्स्ट शेल होता, हा त्याचा सेकंड शेल आहे. यामध्ये काहीतरी एक फिक्स प्रोटॉन आहेत, काहीतरी फिक्स इलेक्ट्रॉन आहेत आणि या फिक्स प्रोटॉन आणि फिक्स इलेक्ट्रॉनमुळे हा जो ॲटम आहे हा इलेक्ट्रिकली कसा आहे, न्यूट्रल आहे. बरोबर. आता जेव्हा आपण एखादा फ्री इलेक्ट्रॉन जेव्हा आपण एखादा फ्री इलेक्ट्रॉन यामध्ये ॲड करू तेव्हा यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या काय होते, वाढते. आणि जेव्हा इलेक्ट्रॉनची संख्या वाढते तेव्हा हा अनायॉन होऊन जातो. तेव्हा ॲटम काय होऊन जातो, अनायॉन होऊन जातो. आता जेव्हा हा इलेक्ट्रॉन या ॲटममध्ये येतो तेव्हा काहीशी जी एनर्जी असते ही काय होते, रेडिएट होते, बाहेर निघते. एनर्जी काय होते, बाहेर निघते. आणि जेव्हा ही एनर्जी बाहेर निघते त्याला आपण म्हणत असतो इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. आता ही जेवढी जास्त ही ॲक्च्युली निगेटिव्हमध्ये निघत असते. ही कशी असते, निगेटिव्हमध्ये. आणि जितकी निगेटिव्हमध्ये निघत असते ॲटम हा तितकाच काय असणार आहे, ॲक्टिव्हिटीमध्ये हा जास्त होत असणार आहे. इलेक्ट्रॉन जितकी एनर्जी निगेटिव्ह म्हणजे समजा आता +2 असेल, +1 असेल, -1 असेल, -2. समजा एखाद्याची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी +2 आहे, +2 पण होऊ शकते. केव्हा होऊ शकणार आहे, आता आपण जेव्हा म्हणतो की याची एनर्जी जेव्हा प्लसमध्ये असते तेव्हा याचा अर्थ काय होतो मित्रांनो, की जेव्हा इलेक्ट्रॉन हा गेन करतो तेव्हा काही प्रमाणात एनर्जी सुद्धा हा ॲब्सॉर्ब करतो. एनर्जी काय करतो, ॲब्सॉर्ब करतो. इथे आपण हा पार्ट वेगळा आहे ॲक्च्युली. पण जेव्हा इलेक्ट्रॉन हा गेन करतो तेव्हा काही एनर्जी काय करतो, रिलीज सुद्धा करतो. पण हे नेहमीच असं होतं असं सुद्धा नाही. काही वेळेस काय होतं की जेव्हा हा इलेक्ट्रॉन इकडे येतो त्याचप्रमाणे हा इलेक्ट्रॉनला याच्यात ॲड करण्यासाठी याला काहीतरी एनर्जी सुद्धा द्यावी लागते. आणि तेव्हा ती इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कशी असते, पॉझिटिव्हमध्ये असते. मग +1, +2 होऊ शकते, +1 होऊ शकते, -1, -2. समजा या 4 जर का प्रकार असतील तर याचा अर्थ असा आहे की सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह हा असला पाहिजे, -2. जेवढी जास्त निगेटिव्ह एनर्जी हिच्यातनं रेडिएट होईल हा तितका जास्त ॲक्टिव्हिटी राहणार आहे. आणि हे डिपेंड करतं आपल्या पिरियॉडिक टेबलवर. आणि म्हणून आपण असं म्हटलं होतं की
आपण टॉप टू बॉटम जर आलो, डाऊन द ग्रुप जर आपण गेलो, टॉप टू बॉटम जर आपण गेलो, तर टॉप टू बॉटम मध्ये ही इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी लेस होत जाते. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी लेस होत जाते. ही काय होते? लेस होत जाते. त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी वाढते अक्रॉस द पिरियड. ओके, ज्याप्रमाणे आपण लेफ्ट टू राईट जाऊ, लेफ्ट टू राईट गेल्यानंतर ही इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी काय होते? इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी मोर, ही जास्त व्हायला तिथे सुरुवात होते आणि प्रत्येकासाठी लागू पडते. ग्रुप 16 मध्ये ऑक्सिजनची सगळ्यात लेस इलेक्ट्रॉन निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आणि सल्फरची जास्त असणार आहे. साईजवर डिपेंड करणार आहे डेफिनेटली. जितकी मोठी साईज तितकी मोठी त्याची काय असणार आहे? इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी असणार आहे आणि म्हणून खाली येता ती काय होते? लेस होत जाते. 17 मध्ये सुद्धा आपण समजू शकतो की फ्लोरीन हॅज अ लेस फ्लोरीन जे असते 16 ग्रुपला ऑक्सिजन आणि ऑक्सिजन 2 आपण काय असतो? पोलोनियम पर्यंत येत असतो. करेक्ट. तर मग जसं आपण डाऊन द ग्रुप येत जात जाऊ, इलेक्ट्रॉन एन्थाल्पी कशी होत जात जाईल? ही लेस होत जात जाईल. 17 ग्रुपला फ्लोरीन पासून चालू होतो आणि ॲस्टेटाईनला आपण संपतो. करेक्ट, ॲस्टेटाईनला आपण संपतो. तर ही ॲस्टेटाईनला सुद्धा कशी असणार आहे? लेसच असणार आहे. खाली आपण लेस जात होतो. आणि ग्रुप 18 ला मात्र एक्सेप्शन असणार, कारण की ग्रुप 18 चे सगळे जे इलेक्ट्रॉन असतात हे फुलफिल झालेले असतात. सगळे ऑर्बिट्स कसे असतात? फुलफिल झाले असतात. त्यामुळे देयर इज नो टेंडन्सी टू ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन बिकॉज ऑफ देअर स्टेबल इलेक्ट्रॉनिक configuration. Their electron configuration for 18 group, their electron configuration is 1 ns2 np6. ns2 np6. हे मी मोडतोय. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी for 18 group the electron configuration is ns2 np6. It means they complete their valence shells with the 6 electron and they have no tendency to accept the electron as their stable electronic configuration, and hence there is no tendency and have a large पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आहेच नाही, रिॲक्टच करणार नाही. त्यामुळे जर जबरदस्तीने इलेक्ट्रॉन, जसं आता आपण म्हटलं होतं मगाशी आपण चर्चा केली होती की ॲटम मध्ये समजा इलेक्ट्रॉन आपण फ्री इलेक्ट्रॉन देत आहोत, तर त्यावेळेस एनर्जी काय होऊन राहिली? बाहेर निघून राहिली. पण काही वेळेस असं होऊ शकते की इलेक्ट्रॉन ऍड करायचा आहे, तर त्याला सोबत काही ना काहीतरी एनर्जी सुद्धा काय करावी लागेल? ऍब्सॉर्ब करावी लागेल. आणि जेव्हा ही एनर्जी ऍब्सॉर्ब केली जाते तेव्हा ही इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कशी असते? पॉझिटिव्ह असते. आणि या 18 ग्रुपमध्ये जी इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी असते ती कशी असते? पॉझिटिव्ह असते. ती कशी असते? पॉझिटिव्ह असते. मला असं वाटते या इतकं एक्सप्लेनेशन इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीसाठी सफिशियंट आहे. परंतु जर का आणखीन डिटेल्समध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉन जर हवं असेल इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, तर आपल्या 11th स्टँडर्डचं टेक्स्टबुक आणि नोट्स आपल्या हे एकदा तुम्ही वाचून काढा, म्हणजे हा कन्सेप्ट अधिक जास्त त्याचा काय होईल? क्लिअर होऊन जाईल. ओके, आज आपण आता नेक्स्ट आपण पार्ट घेणार आहोत.
तो म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप 16, 17 अँड 18. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप physical properties of group 16, 17 and 18. Physical properties of group 16, 17 and 18. ओके, सगळ्यात आधी आपण घेऊया ग्रुप 16चे. सगळ्यात आपण काय घेऊया? ग्रुप 16चा. चला, ग्रुप 16 मध्ये ऑक्सिजन हा काय गॅस आहे आणि बाकी सर्व काय आहे सॉलिड आहेत ॲट रूम टेम्परेचर. जर आपण पाहिला तर पहिला ऑक्सिजन येतो आहे, मग त्याच्यानंतर सल्फर येतो आहे, सल्फरच्या नंतर मग काय येतो आहे सेलिनियम, मग टेरिलियम आणि सगळ्यात शेवटी पोलोनियम. यामध्ये हा ऑक्सिजन जो आहे हाच फक्त काय आहे गॅस आहे आणि बाकी सर्व काय सॉलिड आहे ॲट रूम टेम्परेचर. ॲट रूम टेम्परेचर. ओके, ऑक्सिजन आणि सल्फर हे जे दोन आहेत हे कसे आहेत? नॉन मेटल्स आहेत. काय? नॉन मेटल्स. नॉन मेटल्स. आणि सेलिनियम आणि टेरिलियम हे काय आहे? मेटॅलॉइड्स. हे काय आहेत? मेटॅलॉइड्स आहेत. आपण 10वी मध्ये 9वी मध्ये शिकलेलो आहे व्हॉट इज मेटल, नॉन मेटल अँड मेटॅलॉइड्स. मेटॅलॉइड्स. And polonium is a metal and this is a metal. So this group consists of all these three part: metal, non-metal and metalloids. Non-metal, metals and metalloids. Oxygen and sulfurs are non-metals. Selenium and beryllium are metalloids. While polonium is a metal. It is also radioactive element. Okay, no problem. And it has a half-life near about 13.8 days. 13.8 days इसका क्या होता है? हाफ लाइफ होता है. और मेल्टिंग पॉइंट और बॉइलिंग पॉइंट हमेशा इंक्रीज हो जाते हैं जैसे ही एटॉमिक नंबर बढ़ जाते हैं. मेल्टिंग पॉइंट and boiling point are increases as atomic number is increases. As increases. आता माहित आहे आपल्याला की आपण जसे डाऊन द ग्रुप येतो म्हणजे टॉप टू बॉटम येतो, ॲटॉमिक नंबर हा कसा असतो? वाढत जातो. आणि जेव्हा ॲटॉमिक नंबर वाढत जातो ऑब्विसली त्याचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हे काय होत जातील? वाढत जातील. हाच नियम या आपल्या ग्रुप नंबर 16 ला सुद्धा काय होतो? लागू पडतो. आणि या ग्रुपच्या सर्व एलिमेंट्स म्हणजे ऑक्सिजन, सल्फर, सेलिनियम, टेरिलियम अँड पोलोनियम, these all elements exhibits allotropy. Exhibits what? Allotropy. All elements of group 16 exhibits allotropy. Allotropy means भाई एक से ज्यादा इनके क्या होते हैं? स्ट्रक्चर्स होते हैं हैविंग द सेम मॉलिक्यूलर फार्मूला लेकिन अलग 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 सर्कल. ये हमने 9th स्टैंडर्ड में भी लर्न किया हुआ है, 10th स्टैंडर्ड में भी हमने कभी कभी ये लर्न किया हुआ है. इनके अलग अलग एलोट्रॉप्स होते हैं. सल्फर के अलग होते हैं. सल्फर का वो अपने वो क्राउन शेप का पार्ट देखा होगा. सल्फर अलग पार्ट्स में भी हमको मिलता है. तो एलोट्रॉप्स जो होते हैं उसके अलग 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 हमको मिलते हैं. तो आई थिंक दिस इज द sufficient information about this the physical property. Physical property मैक्सिमम हम क्या बोलते हैं? मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट
याच प्रकारच्या आपण जो पार्ट असतो तो आपण घेत असतो. यानंतरचा आपण ग्रुप बघूया, तो म्हणजे 17, ग्रुप नंबर 17. ओके, ग्रुप नंबर 17. हा 16 आपण काढून टाकूया. आता इथे आणू आपण 17. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप 17. ओके, या 17 मध्ये असतात कोण? हॅलोजन्स. हॅलोजन्स म्हणजे कुठले कुठले? पहिला येतो तो फ्लोरीन, मग क्लोरीन, मग ब्रोमीन, मग आयोडाईन आणि मग ॲस्टेटाईन. ओके, सो फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन अँड ॲस्टेटाईन. नाव यामध्ये फ्लोरीन झालं, क्लोरीन झालं, हे काय झाले? गॅसेसमध्ये येतात. हे कशामध्ये येतात? गॅसेसमध्ये. गॅसेसमध्ये. ब्रोमीन अँड आयोडीन हे काय आहे? लिक्विड आहेत. हे काय आहे? लिक्विड. अँड ॲस्टेटाईन इज अ सॉलिड. bromine is not a bromine is a liquid and iodine is a solid. Iodine is a solid at what? Room temperature. Room temperature. ओके, फ्लोरीन क्लोरीन क्या है? गैसेस है. ब्रोमीन लिक्विड है और आयोडीन क्या है? सॉलिड है एट रूम टेम्परेचर. ओके, इसमें से ऑब्वियसली हमेशा हमको ये फ्लोरीन फ्लोरीन के रूप में नहीं मिलता, हमको F2 डायटोमिक के पार्ट में हमको मिलता है. और ये जो फ्लोरीन जो होता है उसका कलर जो होता है वो येलो कलर का हमको मिलता है. लेमन कलर, थोड़ा बहुत येलोइश कलर. ये जो क्लोरीन होता है वो ग्रीनिश येलो का होता है. ग्रीनिश येलो कलर का होता है. ब्रोमीन जो होता है भाई वो ब्रोमीन रेड कलर का होता है. ब्रोमीन रेड कलर का होता है जो हमको B2 के फॉर्म में मिलता है. ये हमको F2 के फॉर्म में मिलेगा, ये हमको Cl2 के फॉर्म में मिलेगा, ये हमको Br2 के फॉर्म में मिलेगा. और जो आयोडीन होता है वो होता है वायलेट कलर का. वायलेट कलर का एंड ऑलवेज बी ऑब्टेन इन द फॉर्म ऑफ I2. ऑलवेज बी ऑब्टेन इन द फॉर्म ऑफ I2. ओके, इसमें से ये जो फ्लोरीन और क्लोरीन होते हैं, फ्लोरीन एंड क्लोरीन, फ्लोरीन एंड क्लोरीन, ये वाटर के साथ रिएक्ट होते हैं. रिएक्ट विथ वाटर. ये वाटर के साथ रिएक्ट होते हैं. ब्रोमीन और आयोडीन, ब्रोमीन एंड आयोडीन, ये जो होते हैं दो, ये दे आर द स्पेरिंगली सोल्यूबल इन वाटर एंड बहुत सारे ऑर्गेनिक सॉल्वेंट में ये सोल्यूबल होते हैं. ये स्पेरिंगली बोले तो थोड़े बहुत हो जाएंगे, लेकिन मैक्सिमम वो एज इट इज जैसे कि वैसे हो रह जाएंगे वाटर के साथ. इसलिए हम उसको बोलते हैं स्पेरिंगली सोल्यूबल in water and soluble in organic solvent. ऑर्गेनिक सॉल्वेंट. ऑर्गेनिक सॉल्वेंट यानी कौन से भाई? जैसे कि क्लोरोफॉर्म लिया, CHCl3 क्लोरोफॉर्म लिया, या फिर कार्बन डाइसल्फाइड CS2 कार्बन डाइसल्फाइड. इसमें ये जो है आराम से सोल्यूबल हो जाते हैं.
कार्बन टेट्राक्लोराइड, इसमें भी ये आ जाता है CCl4 में। ओके, हाइड्रोकार्बन्स जो हमको कलर सॉल्यूशन देते हैं, बॉन्ड डिसोसिएशन एंथैल्पी ऑफ हैलोजेंस मॉलिक्यूल्स, इनकी ऑर्डर भी इसी वजह से ग्रेटर देन मैथिक। सपोज क्लोरीन इज मोर इज ग्रेटर देन ब्रोमीन, इज ग्रेटर देन फ्लोरीन, इज ग्रेटर देन आयोडीन। तो इनकी जो बॉन्ड डिसोसिएशन एंथैल्पी जो होती है वो थोड़ी सी कम ज़्यादा होती है। हम ऐसे इसको अकॉर्डिंग टू डाउन द ग्रुप या अक्रॉस द थ्रेड ऐसा बात नहीं कर सकते भाई, लेकिन बॉन्ड डिसोसिएशन में इसको थोड़ा सा मिटाता हूँ। इसको अगर आप चाहे तो आप इसको वीडियो को 1 मिनट पॉज करके इसको आप अपने नोटबुक पे लिख लो। ये छोटी छोटी चीज़ें जो होती है हमारे बहुत काम में आ जाती है। इसको मैं थोड़ा सा अभी मिटाता हूँ थोड़ा सा, ताकि हम बढ़िया से इसको कर सकें। ओके, बॉन्ड डिसोसिएशन, बॉन्ड डिसोसिएशन, बॉन्ड डिसोसिएशन एंथैल्पी यानी एनर्जी, enthalpies of halogen molecules कैसी होती है? सो क्लोरीन जो होती है इज ग्रेटर देन ब्रोमीन, और ये ब्रोमीन जो होते हैं वो फ्लोरीन से बड़े होते हैं, और फ्लोरीन जो होता है वो आयोडीन से बड़ा होता है। फ्लोरीन जो होता है वो आयोडीन से बड़ा होता है। ओके, एंथैल्पी लास्ट पार्ट में एक मी मला सांगणार होतो पण विसरलो। आपला इलेक्ट्रॉन गेन एंथैल्पी जेव्हा आपण होतो त्याचा सिम्बॉल इलेक्ट्रॉन एंथैल्पीचा सिम्बॉल किंवा डेल्टा एचच असतो। इलेक्ट्रॉन गेन त्याला आपण असं Eg असं लिहित असतो, डेल्टा एच Eg म्हणजे इलेक्ट्रॉन गेन एंथैल्पी असं त्याचं नोटिफिकेशन असतं। हे थोडंसं त्या पार्टला लिहून घ्यायचं। 16 बद्दल आपण माहिती घेतली, 17 बद्दल आपण आता माहिती घेतली। 18 बद्दल आपल्याला जर माहिती घ्यायची असेल तर आपण काय घेऊ शकतो याच्यामध्ये 18 मध्ये? सो फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप 18, ग्रुप 18। ओके, ग्रुप 18 मध्ये कोण असतात? सगळे नोबल गॅसेस आहेत। ओके, अँड दे आर ऑल मोनो ॲटॉमिक्स, नोबल गॅसेस। and they are monoatomic, सिंगल स्टेट में आते मोनोएटॉमिक। पहा भाई तुम्ही आपल्या ग्रुप 16 मध्ये ओ कधीच O च्या फॉर्म मध्ये भेटत नाही, आपल्याला O2 च्या फॉर्म मध्ये भेटतो, फ्लोरीन F2 च्या फॉर्म मध्ये, क्लोरीन Cl2 च्या फॉर्म मध्ये, ब्रोमीन Br2 च्या फॉर्म मध्ये, आयोडीन I2 च्या फॉर्म मध्ये। परंतु या ग्रुप 18 मध्ये जे काही गॅसेस आहेत हे सगळे नोबल गॅसेस आहेत, अँड दे आर मोनोएटॉमिक गॅसेस। दे आर व्हॉट? मोनोएटॉमिक गॅसेस, अँड दे आर स्पेरिंगली सोल्युबल इन वॉटर। दे आर स्पेरिंगली सोल्युबल इन वॉटर, सोल्युबल इन वॉटर। दे आर स्पेरिंगली सोल्युबल इन वॉटर। ओके, नोबल गॅसचा मेल्टिंग पॉइंट जो असतो हा अतिशय बॉइलिंग पॉइंट आणि मेल्टिंग पॉइंट जे असतात ते अतिशय काय असतात? लो असतात। दे हॅव लो मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट। दे हॅव लो मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट। हेलियमचा सगळ्यात कमी असतो। हेलियम has the lowest boiling point, near about 4.3 4.2 असं काहीतरी आहे त्याचा, of any known substances. ओके,
हेलियम म्हणजे He, हेलियमचा मेल्टिंग पॉईंट साधारणतः 4.2 किंवा 4.3 केल्विन इतका असतो ऑफ एनी नॉन सबस्टन्स. बाकीच्याचा आपण काढत नाही. परंतु इतकं आहे की यांचे बॉइलिंग पॉईंट हे बाकीच्या आपल्या सबस्टन्समधल्या त्या पिरियडमधल्या बाकीच्या सबस्टन्सपेक्षा यांचे बॉइलिंग पॉईंट आणि मेल्टिंग पॉईंट कसे असतात, हे लो असतात. फिजिकल प्रॉपर्टीविषयी आपण तिन्ही ग्रुपच्या म्हणजे 16, 17 आणि 18 या तिन्ही ग्रुपच्या प्रॉपर्टीविषयी आपण इथे माहिती घेतलेली आहे. ओके, आता आपण घेऊया ॲनामलस बिहेवियर या ग्रुप 16च्या काही एलिमेंटचं किंवा ग्रुप 17च्या काही एलिमेंटचं. आपण ॲनामलस बिहेवियर म्हणजे काय? ॲनामलस बिहेवियर म्हणजे काय? म्हणजे जो काही ट्रेंड चालू असतो त्या ट्रेंडपेक्षा काहीतरी वेगळं आपलं सांगणे, याला आपण म्हणत असतो ॲनामलस बिहेवियर. उदाहरणार्थ आपण 9वीत असताना किंवा 10वीत असताना आठवत असेल तर ॲनामलस बिहेवियर ऑफ वॉटर आपण एकदा ऐकलं असेल. ॲनामलस बिहेवियर ऑफ वॉटर हा पार्ट आपण 10वीला घेतलेला होता जर आठवत असेल तर. वॉटरची एक प्रॉपर्टी असते की आपण वॉटरला जसं जसं थंड करत जातो तसं ते काय होत जातं, बरोबर कॉन्ट्रॅक्ट होत जातं. आणि जसं जसं आपण टेम्परेचर वाढवत जातो तसं तसं ते एक्सपांड होत जातं. बट ॲट द डिग्री ऑफ 4 डिग्री सेंटीग्रेड आपण जसं रूम टेम्परेचरहून हे वॉटर खाली 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 आपण घेत जाऊ तर 4 डिग्री सेल्सिअसवर आल्यानंतर हे काय होणार आहे, तर हे कॉन्ट्रॅक्ट होण्याच्या ऐवजी हे काय होत जाईल, एक्सपांड होईल फक्त 4 डिग्रीवर. आणि समजा आपण टेम्परेचर वाढवलं 0 पासून ते 4 डिग्रीपर्यंत आपण वाढवलं तर ॲक्च्युली एक्सपांड होण्याच्या ऐवजी ते काय होतं, कॉन्ट्रॅक्ट होतं. आणि म्हणून आपण या वॉटरच्या बिहेवियरला ॲनामलस बिहेवियर ऑफ वॉटर असं आपण म्हणत असतो. परंतु मित्रांनो, याच ॲनामलस बिहेवियर ऑफ वॉटरमध्ये च्यामुळे ॲक्वेटिक लाईफ जे असते ते जगत असतं. म्हणजे समुद्रातले किंवा तळ्यातले आपल्याला भरपूर ठिकाणी असं माहीत असतं की हिमनदी आहे, पण हिमनदी जरी असली तरी त्याच्या खाली मात्र त्याचे जे प्राणी असतात, नदीतले प्राणी असतात किंवा वनस्पती असतात त्या मात्र जगतात. तर त्याचं कारण हेच असतं की फक्त बर्फ जो आहे, लेअर जो आहे, ही लेअर फक्त वरता आलेली आहे, खाली मात्र त्याचं काय लिक्विडच्याच पाठवण्यामुळे खाली त्याचं टेम्परेचर 0 डिग्री नसतं, ते असतं किती 4 डिग्री सेल्सिअस असं ते टेम्परेचर असतं. या ॲनामलस बिहेवियरमुळेच जे आपले विंटरमध्ये पाईप जे फुटतात ते ब्रश जे होतात ते याच्याचमुळे होतात, ॲनामलस बिहेवियरमुळे. आता हे वॉटरचं झालं, पण आपल्याला आता वॉटरचं शिकायचं नाही आहे, आपल्याला शिकायचं आहे बिहेवियर, ते म्हणजे 16 ग्रुपच्या एलिमेंटचा. आपल्याला कशा सांगायचं, ॲनामलस बिहेवियर ऑफ ग्रुप 16च्या याच्यातलं आपण ऑक्सिजनचं घेऊ. ॲनामलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन. ओके, ऑक्सिजन हा जो आहे हा ग्रुप 16चा एलिमेंट आहे आणि हा एलिमेंट बाकी एलिमेंटच्या तुलनेतून काहीतरी प्रॉपर्टीज काय देतो, वेगळ्या देतो. यातली पहिली जी प्रॉपर्टी आहे ती म्हणजे ॲटॉमॉसिटी. ॲटॉमिसिटी. ऑक्सिजन जो असतो हा ऑक्सिजन डायटॉमिक असतो. ऑक्सिजन कसा असतो, डायटॉमिक असतो. आणि बाकी याच्यातले सर्व जे असतात मॉलिक्युल्स अँड अदर्स आर पॉलीॲटॉमिक. अदर आर
पॉलीएटॉमिक. ओके, polyatomic. The sulfur always be obtained in the form of acid. हा ॲसेट मध्ये आपल्याला भेटतो. पॉलीएटॉमिकचा आपण आणखीन घेतलं तर फॉस्फरस. तो फॉस्फरस या ग्रुपचा नाही आहे, पण फॉस्फरस ऑलवेज बी ऑप्टेन इन द फॉर्म ऑफ P4, बट इट इज नॉट बिलॉंग्स टू ग्रुप 16, इट बिलॉंग्स टू ग्रुप 15. पण पॉलीएटॉमिक म्हणजे काय याच्यासाठी आपल्याला हे पार्ट आपल्याला देता येतं P4. ओके, हा ॲटॉमॉसिटीचा पार्ट झाला. सेकंड असतं मॅग्नेटिक प्रॉपर्टी. शेवटी काय नंतरची असते मॅग्नेटिक प्रॉपर्टी. यामध्ये ऑक्सिजन एका असतात, ऑक्सिजन असतात पॅरामॅग्नेटिक. Okay, and others are, and all others are diatomic, diamagnetic, not atomic, diamagnetic. Oxygens कौन से होते हैं पैरामैग्नेटिक, एंड ऑल अदर्स आर डायमैग्नेटिक. ऑक्सीडेशन स्टेट तीसरा अगर देखा जाए तो ऑक्सिडेशन स्टेट हे सुद्धा आपण 11वीला शिकलेलो होतो. ऑक्सिडेशन स्टेट ओके, आपण काढल्या सुद्धा होत्या ऑक्सिडेशन स्टेट. जर आठवत असेल तर तो एक चॅप्टर एकदा पाहून घ्यायचा. त्यामध्ये आपण ऑक्सिजन शोज -2, -1 अँड +2. या ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला कोण देतं ऑक्सिजन देतं. आणि अदर एलिमेंट जे असतात ते शो करतात. अदर एलिमेंट शो करतात आपल्याला -2, +2, +4, +6 या प्रकारच्या ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला शो करतात. ऑक्सिजन हायर ऑक्सिडेशन स्टेट नाही दाखवत, कारण की ऑक्सिजनमध्ये डी ऑर्बिटलचा जो आहे ते अब्सेन्स असल्यामुळे ऑक्सिजनमध्ये आपल्याला डी ऑर्बिटल्स मिळत नाही. त्यामुळे ते हायर ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला दाखवत नाही. ड्यू टू absence of vacant d orbitals, oxygen cannot exhibit higher oxidation state. पहिल्यांदा आपण घेतलं ॲटॉमॉसिटी, त्याच्यानंतर घेतलं आपण मॅग्नेटिक प्रॉपर्टी, आणि थर्ड आपण त्याची जी ॲनॉमलस बिहेवियर घेतलं ते म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट. ओके, आणखीन त्याची आणखीन एक प्रॉपर्टी असते ॲनॉमलस बिहेवियरमध्ये, ते म्हणजे नेचर ऑफ हायड्राइड्स. नेचर ऑफ हायड्राइड्स नेचर ऑफ हायड्राइड्स. ओके, ऑक्सिजनचे जे हायड्राइड असतात ते म्हणजे H2O, हायड्राइड ऑफ ऑक्सिजन.
म्हणजे कोण H2. ओके, हे कसं असतं लिक्विड, सगळ्यांना माहित आहे, रोजच आपण पाणी पितो लिक्विड. ओके, लिक्विड कुठं असतं हे ॲट रूम टेम्परेचर, ॲट रूम टेम्परेचर, ॲट रूम टेम्परेचर, लिक्विड ॲट रूम टेम्परेचर. आणि अदरचे जे असतात हायड्रेट जे असतात ते मात्र काय असतात गॅसेस फॉर्ममध्ये असतात. and hydrates of other element of group 16 are gases, ओके. त्याच्यानंतर पाचवा आणखीन एक असतं की जे कोव्हॅलेन्सी असते, कॉमन कोव्हॅलेन्सी, कॉमन कोव्हॅलेन्सी ऑफ ऑक्सिजन, common covalence of oxygen is 2. common covalence of oxygen is 2. फारच जर का एखादी रेअर केस असली, फारच इन रेअर केसेस इट इज 4. इन रेअर केसेस इट इज 4. परंतु बाकी मेंबर जे असतात ग्रुप 16 चे, यांची कोव्हॅलेन्सी कॅन एक्सीड 4, म्हणजे 4च्या जास्त असते. कोव्हॅलेन्सी किती असते 4 पेक्षा जास्त. मॅक्झिमम 2 आहे. रेअर केसमध्ये ऑक्सिजनची 4 आहे. मात्र बाकी एलिमेंट, रेस्ट ऑफ द एलिमेंट ऑफ दिस ग्रुप 16 हॅव अ कोव्हॅलेन्सी एक्सीड 4, 4 पेक्षा जास्त, 4 पेक्षा जास्त. आणि हे जे एनामलस बिहेवियर आहे ऑक्सिजन बद्दलचं, हे का आहे तर why this behavior, why oxygen shows anomalous behavior, because नंबर 1, सबसे पहले तो रीजन है स्मॉल एटॉमिक साइज. सेकंड, हाई इलेक्ट्रोनेगेटिविटी. हाई इलेक्ट्रोनेगेटिविटी. और तीसरा सबसे इंपॉर्टेंट बोले तो absence of inner d orbitals. Inner d orbitals. These are the main reasons. Due to these 3 reasons, this oxygen shows the anomalous behavior. Okay. कुछ एनामलस बिहेवियर हमारे ग्रुप 17 का भी दिखाता है, फ्लोरीन भी दिखाता है भाई हमको. तो फ्लोरीन भी दिखाने का रीजन नियर अबाउट यही है, स्मॉल साइज, हाई इलेक्ट्रोनेगेटिविटी. फ्लोरीन में भी डी ऑर्बिटल नहीं है, तो एब्सेंस ऑफ डी ऑर्बिटल इन वैलेंस शेल. और दूसरी सबसे महत्वपूर्ण बात, फ्लोरीन के लिए अगर लेंगे हम, फ्लोरीन के लिए, तो इसकी ऑक्सीजन की अगर मैं यहाँ पे फ्लोरीन लिखता हूं, फ्लोरीन अगर मैं लिखता हूं, तो इसमें चौथा मैं रीजन एक और ऐड कर सकता हूं, वो है लो एफ बॉन्ड डिसोसिएशन एंथैल्पी.
लो FF, अगर आपको याद है तो हम थोड़ी देर पहले, हमारा 5-10 मिनट पहले हमने लिखा था क्लोरीन क्लोरीन इज ग्रेटर देन ब्रोमीन ब्रोमीन is greater than fluorine fluorine, correct, and is greater than what, iodine iodine आया। तो ये जो हमने लिखा था वो उसी वजह से हमने ये जो चीजें है वो लिखी थी वहां पे, पक्का समझ में आ रहा है? तो ये रीजन होने की वजह से फ्लोरीन भी हमारा क्या कर सकता है, कर सकता है नहीं, फ्लोरीन भी एनामोलस बिहेवियर जो है वो हमको दिखाता है। तो आज के लिए हम यहीं पे स्टॉप होते थे, आज आपण इथेच थांबूया। नेक्स्ट लेक्चरला आपण काही फ्लोरीनच्या आणखी काही प्रॉपर्टीज सोबतच काही ग्रुप 16, 17 आणि 18च्या काही केमिकल प्रॉपर्टीजवर आपण काय घेणार आहोत, माहिती घेणार आहोत। मला असं वाटतं तुम्ही तुमच्या नोट्समध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लिहून ठेवा। थँक्यू व्हेरी मच।